मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीडमधील कायदा सुव्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। अशातच मागील 24 तासात घडलेल्या 3 घटनांमुळे बीड पुन्हा हादरलाय। त्यामुळे बीड जिल्ह्यात नेमकं चाललंय तरी काय? बीडमधील गुन्हेगारीची कीड कोण रोखणार असे प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होत आहेत। पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। बीड जिल्ह्यात खून खराब्याचं सत्र थांबेना। आष्टीत दोघ्या सख्या भावांची हत्या, अंबाजोगाईत भर दिवसा गोळीबार। बीड जिल्ह्यातील खून खराब्याचं सत्र थांबत नाहीये। आष्टी तालुक्यातील वाहिरा गावात 2 सख्या भावांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली। आपसातील वादातून ही घटना घडल्याचं समोर आलं असून या प्रकरणी 8 संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय। अजय भोसले, भरत भोसले, कृष्णा भोसले हे तिघे भाऊ वाहिरा गावात आले होते। 16 जानेवारीला तिघा भावांवर लोखंडी रॉडसह धारदार शस्त्राने हल्ला। अजय आणि भरत भोसले या सख्या भावांचा मृत्यू, तिसरा भाऊ कृष्णा भोसले गंभीर जखमी। हल्ला करणाऱ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, आपापसातील वादातून हत्याकांड। त्यांचे जुन्या भांडणाच्या वादावरून वाद झाला। हे दोन्ही बाजूचे जे आरोपी आणि फिर्यादी आहेत यांचं क्रिमिनल बॅकग्राऊंड आहेत। यांच्यावर सोलापूर तसेच नगर येथे जबरी चोरी, दरोडा यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहे। त्याच्याच वाटणीवरून यांच्यामध्ये वाद झालेला अशी प्राथमिक माहिती आपल्याला मिळाली आहे। जे यामध्ये कोण आरोपी आहेत ते संशयित 8 आरोपींना आपण गुन्हा दाखल होण्यापूर्वीच पोलीस स्टेशनला ताब्यात घेतलेले आहे। पण अंधार पाडता त्याला मारलं, गोळा झालेलं का खड्यातलं आपल्याला तिथे आणि गपचिप येऊन मारलं त्याला। आम्हाला काय नाही, आमच्या खुनाबद्दल खून पाहिजे आम्हाला, दुसरं काय नाही। दोन्ही साईडला 2 पडले, ते पोर आमचे जीवच मारले त्यांनी, टामीने मारले, कोणी गुप्तीने मारले। ते साईडचे पळून गेले, चांगले 25-30 माणूस होतं। आम्हाला बदला पाहिजे, आम्ही बदला घेतल्याशिवाय आम्हाला काही नको, त्यांचं धन नको, नको, काही नको आम्हाला। बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील माऊली नगरमध्ये दिवसा ढवळ्या गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली। सिद्धेश्वर कदम या तरुणावर घराच्या खिडकीतून गोळी झाडण्यात आली। मात्र आरोपी पाहताच सिद्धेश्वर कदम दरवाजाच्या आडोशाला लपला, त्यामुळे फायर केलेली गोळी सोफ्याला लागली। गोळीबार करणाऱ्या आरोपी गणेश चव्हाणला सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी अटक केली। सकाळी ते दरवाजा उघडून, गेट उघडून मध्ये आला, चॅनल गेटच्या मध्ये आला। नंतर मग तिथं त्यानं दरवाजा वाजवला। दरवाजा वाजवल्यानंतर त्यानं बाहेर या असं तसं धमकी दिली। मग मी बाहेर गेलो, घरच्याला तिथून बाजूला केलं पहिलं सुरू। मग अचानकच मी खिडकी लावायला गेलो, पडदा अलीकड करायला गेलो जरा, आणि तेवढ्यातच त्यानं बंदूक काढून माझ्यावर फायर केली। ती थोडक्यात वाचली, मला लागली नाही गोळी, पण थोडक्यात वाचली आणि ती सोफ्याला लागली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीडमधील कायदा सुव्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। अशातच मागील 24 तासात घडलेल्या 3 घटनांमुळे बीड पुन्हा हादरलंय। आष्टीत 2 सख्या भावांची हत्या, अंबाजोगाईत तरुणावर गोळीबार, महिला सरपंचाला धमकी दिल्याची घटना उघडकीस आली। त्यामुळे बीड जिल्ह्यात चाललंय काय? इथल्या गुन्हेगारीला आळा कधी बसणार असा प्रश्न आता उपस्थित होतोय। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।